वाटचाल आमचे मित्र या ठिकाणी रत्नागिरी वॉरियर्स या संघाचे सर्व सन्माननीय या ठिकाणी मकरंजी भुरके साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. मी या ठिकाणी पुन्हा एकदा प्रसाद भुते यांना विनंती करतो या ठिकाणी आपण मकरंजी भुरके यांचं आपण स्वागत करावं. जाऊया मॅचच्या दरम्यान 14 विद्या 64 कलांचा अधिपती लाडक्या गणरायाला इथे मात्र मानवंदना असेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्व कार्याशी सर्वदा गणपती बाप्पा मोरया. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला विचार त्यानंतर या ठिकाणी मी पुन्हा एकदा बंधुशेठ भाटकर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी रवी शेठ या ठिकाणी विरकर यांचं आपण स्वागत करावं. जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने बंधुशेठ भाटकर या ठिकाणी रोहित विरकर यांचं या ठिकाणी स्वागत करतील. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला विचार केला गेला शांतीनगर संघाकडून प्रथमेश सोनार आणि संकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीचा भार झाडगाव संघाकडून कोणाच्या हातामध्ये इथे मित्र विश्वास दाखवला जाईल हे देखील महत्त्वाचं असेल. खालचाळी या संघातून सातत्याने चांगलं क्रिकेट शिस्तबद्ध खेळ आपण ज्या संघाकडून पाहत आलोय त्यांचे सदस्य मित्र या ठिकाणी प्रसाद वीर यांचं देखील स्वागत केलं जाईल. मी या ठिकाणी प्रसाद भुते यांना विनंती करतो या ठिकाणी आपण प्रसाद वीर यांचं आपण स्वागत करावं. जाडगाव संघ टॉसचा बॉस आपल्या बाजून झाला. प्रथम मैदानाचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच काय तर मित्रांनो क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळेल. तैनात केलं जात आहे. चारही दिशाला क्षेत्ररक्षण खुललं जात आहे. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र पोहोचले गेले. स्ट्राईक एंड नॉन स्ट्राईक एंडला हे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भंडारी चषकाचा थरार आपण पाहतोय. पर्व 6वा आपण पाहतोय. या चषकाचा सोहळा आपण पाहतोय. मोस्ट इम्पॉर्टंट असेल. एका बाजूला जर विचार केला गेला तर शांतीनगर संघ कमबॅक कशा पद्धतीने करेल. स्ट्राईक एंडला प्रथमेश सोनार उजव्या हाताचा सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पण गोलंदाजाच्या माध्यमातून असेल. राज तोडणकर खूप साऱ्या टुर्नामेंटने एकाकी इथे मात्र आपल्या नावावर घेतला गेला तोच असा सर्वांचा लाडका म्हणजेच काय तर राज तोडणकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचा भार स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक करण्याचा इरादा इथे मात्र स्पष्टपणे इथे जोडला जाईल राजच्या माध्यमातून. पण त्याचबरोबर एका बाजूला शेर तर दुसऱ्या बाजूला 1.25 शेर असा प्रथमेश सोनार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येणारा पहिला चेंडू काय घडेल काय बिघडवेल हे देखील मित्रांनो महत्वपूर्ण मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. जाऊया सामन्याच्या दृष्टिकोनातून पंचांची खूण येते. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये स्वीकारताना इथे मात्र राज तोडणकर आपल्याला दिसतोय. उजव्या एसटीचा गोलंदाज प्रथम इथे मात्र चेंडू हाताळला जाईल. स्ट्राईक एंडला प्रथमेश सोनार कमबॅक करण्याचा इरादा स्पष्टपणे इथे मात्र जोडला जाईल का. पहिला चेंडू सादर करतोय. परफेक्ट शॉट हलक्या पद्धतीने खेळला. एक चिकिरण घेण्याचा इरादा स्पष्टपणे खातं उघडलं. ओपनिंग इथे मात्र झाली गेली. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळेल 1 धाव. विचार केला गेला आतापर्यंत 1 धाव खर्च केली गेली. येणारा चेंडू राज तोडणकर मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने टप्पा इथे मात्र असेल पाहायला गेला ना मित्रांनो. तर बाहुबलीमध्ये जर विचार केला तर कलाप्पा आणि इथे टप्पा ह्याचं महत्व मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट टप्पा लाईन आणि लेनचा परफेक्ट वापर इथे मात्र असेल का हे देखील महत्वाचं असेल. जाऊया राजच्या दिशेने. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा पतन केलं जाईल. नेक्स्ट बॉलचं येणारा चेंडू काय घडवणार हे देखील महत्वाचं असेल. स्ट्राईक एंडला संकेत पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा होता. फटका चुकला. 1 धाव इथे मात्र केली गेली. 2 चेंडू इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात नक्कीच 2 चेंडू इथे हाताळले गेले. 2 धावा खर्च केल्या गेल्या. स्कोरबोर्ड हलता बुलता राहताना आपल्याला दिसला जातोय. धावसंख्या असेल 2 धावा. प्रथम क्षेत्ररक्षणा निर्णय हा अनुकूल निर्णय असा समजावा असं मला वाटतं. कारण का टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजीचा निर्णय जाडगाव संघाने घेतला आणि राजच्या खांद्यावरती भला मोठा विश्वास दाखवला. तोच विश्वास सार्थकाला पाहायला मिळतो. मोठा फटका इथे मात्र ट्रॅपल होईल. 1 धाव पुढून काढली गेली. तिथे क्षेत्ररक्षक असेल. बॉल फील्ड नाही होत तत्परी 2 धावा असेल. कमबॅक केला. गुड रन इन बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या पोहोचेल 4 वरती. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही असेल. पुन्हा एकदा राज मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतो. मोठा फटका इथे ट्रॅपल होईल आणि विकेट प्राप्त मिळायला मिळते. बॅट बॉलचा खास संपर्क इथे नाही जोडला गेला. पहिला धक्का पहिला मोहरा तंबूच्या दिशेने आपल्याला
प्रथमेश सोनाची खेळी संपुष्टात दिसणार आहे. निराश असेल आपल्या खेळीवरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना दिसेल, पण कमबॅक केलं गेलं. जकडून ठेवण्याचा इरादा झाडगाव संघाचा हा गोलंदाज राज याच्या मार्फत नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल ओमकार. एका बाजूला विचार केला तर संकेत आणि ओमकार जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, पण खराब फलंदाजी इथे मात्र स्वतःच्या नशिबावर इथे मात्र नाही दिली साथ. त्याला प्रथमेश तरी काय करणार. डगावच्या दिशेने वापस असेल. मोठा धक्का, मोठा आदरा शांतीनगर संघाला आपल्याला पाहायला मिळाला. स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय 4 धावा. येणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये ओमकार स्ट्राईक एंडला राईट ऑफ राऊंड द विकेटचा मारा बदल केलं जाईल का. येणारा नेक्स्ट बॉल कशा पद्धतीने असेल. टप्पा परफेक्ट लाईन इथे मात्र असेल का, हे देखील महत्वाचं असेल. षटक क्रमांक पहिला आपण करतोय, पहिल्याचा विचार आपण करतोय. येणारा चेंडू राज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सुंदर चेंडू हलक्या पद्धतीने चिकिरण घेतला गेला. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी झाली. धावसंख्या डिक्लरेशनच्या म्हणजेच काय तर डी झोनच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या पोहोचेल 5 वरती. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या गेल्या. हॅलो, तर आमचे मित्र या ठिकाणी रुपेश जेकीर, युवासेना उपविभाग प्रमुख पावस यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट नियोजनासाठी आणि आयोजनासाठी रोख रक्कम या ठिकाणी 1000 या ठिकाणी धनराशी या ठिकाणी दिली गेली मंडळासाठी. जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने रुपेश जेकीर यांचा आम्ही आभारी असू. धन्यवाद. येस, थँक्यू. नेक्स्ट बॉल पोटा फटक्याचा प्रयत्न होता, इथे मात्र चुकी झाली. बॅटबॉलचा नाही आला इथे संपर्क. पहिलं षटक इथे मात्र संपुष्टात. स्कोरबोर्ड पाहायला मिळेल 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. काही कमबॅक केलं. स्पष्टपणे जोडला गेला. अनुभवाचे बॉल इथे मात्र सादर केले गेले, ते म्हणजे राज तोडणकरच्या या पहिल्या षटकामध्ये. नेक्स्ट ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जय भंडारी चषकाचा थरार पाहतोय, पर्व आपण 6 पाहतोय. हाय व्होल्टेज ड्रामा, रामा रे रामा, पाहतोय आपण क्रिकेटचा ड्रामा. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोहीन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक एंडला संकेत असेल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. षटक क्रमांक 2. पहिला चेंडू सादर केला जाईल. सुवर्ण 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर असं आयोजन केलं गेलं जय भंडारी चषकाला. पर्व असेल 6वं. खरोखरच लाजबाब असं आयोजन. रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय. जय भंडारी चषक 2026 पर्व 6वं. रसिकजनांचं, क्रीडा प्रेमींचं मी स्वतः समालोचक केतन लांजेकर सहर्ष स्वागत करतो. दुसरं षटक प्रगतीपथाच्या माध्यमातून आपण पाहतोय. मोहीनच्या रूपामध्ये न्यू गोलंदाज असेल. राईट आर्म राऊंड द विकेट. षटक क्रमांक 2. पहिला चेंडू सादर करेल. स्ट्राईक एंडला संकेत येणारा पहिला चेंडू काय ड्रामा करेल या षटकाच्या पहिल्या चेंडूचा, हे देखील महत्वाचं असेल. जाऊया मोहीनच्या दिशेने. सुंदर चेंडू हलक्या पद्धतीने अलाउन द कार्पेट खेळला. चिकरण घेण्याचा इरादा स्पष्टपणे पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. स्कोरबोर्ड हलता फुलता राहील. 6 वरती जाऊन थांबेल धावसंख्या. आतापर्यंत 6 धावा खर्च केला गेला. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये हलक्या पद्धतीने सुरुवात केली गेली. शांतीनगरचे हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सिंगल टेबल वर कन्व्हर्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात. मोहीन. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका. फुलटॉस चेंडू. एक धाव पडली गेली. दुसऱ्या धावेसाठी जातोय. कॉल झाला इथे मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडू हाताळला. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. स्कोरबोर्ड पाहायला मिळेल 8 वरती. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या गेल्या. सुस्थितीमध्ये इथे मात्र जाण्याचा प्रयत्न करतोय शांतीनगर संघ, कारण धावांचा भरपूर इथे मात्र मनोरा रचणार का, हे देखील महत्वाचं असेल. पण मोहीनचा कमबॅक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चौकारांची आतषबाजी तर नक्कीच होणार का, ह्याच्यावरती भली मोठी प्रश्नचिन्ह देखील असेल. पण येणारा नेक्स्ट बॉल हलक्या पद्धतीने पुन्हा एकदा खेळला गेला. 1 धाव इथे मात्र पूर्ण काढली गेली. दुसऱ्या धावेसाठी जातोय. थोडीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाला. त्याचा फायदा इथे मात्र नक्कीच होणार. धावसंख्या पोहोचेल दुहेरी आकड्यामध्ये. आता विचार केला गेला प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा करण्याची इथे मात्र गरज असते. त्याचप्रमाणे इथे मात्र चौकार येत नाहीयेत, पण सिंगल डबल वरती इथे मात्र आपण पाहतोय संकेत आणि साथीदार याच्या माध्यमातून. पण येणारा चेंडू
मोहिनीच्या माध्यमातून राईट अप राऊंड द विकेट दुसऱ्या षटक प्रगती पथावरती धावसंख्या 2 आकड्यामध्ये जाऊन थांबेल. येणारा चेंडू नेक्स्ट बॉल हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे पळून काढली. दुसऱ्या धावेसाठी जाईल. खतरा होईल का? मात्र दुसरी धाव इथे मात्र चांगल्या पद्धतीने स्वीकार केली गेली. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. स्कोरबोर्डची नवीन आशा इथे मात्र जोडली जाते. 12 धावा आतापर्यंत जोडल्या जात आहेत. धावसंख्या 12 वरती जाऊन थांबले. दुसरे षटक पाहतोय आपण. येणारे चेंडू या षटका अखेर अजूनही असणार आहेत. 2 चेंडू. सेकंड लास्ट बॉल घेऊन मैदानाच्या दृष्टिकोनातून आपण गोलंदाज पाहतोय. येणारा नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा परफेक्ट टायमिंग इथे मात्र केलं. एकदा पूर्ण काढण्याचा इरादा स्पष्ट केला. फील्ड केला क्षेत्ररक्षकाने चेंडू. तत्पूर्वी आल्या 2 धावा. धावसंख्या इथे 2 ने पुढे सरकेल. 14 धावा आतापर्यंत पाहायला मिळतोय. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये ओमकार वैयक्तिक 9 धावांवर असेल. संकेत वैयक्तिक 1 धावावरती आपण खेळताना दिसत आहेत. नेक्स्ट बॉल. शेवटचा चेंडू प्रगती पथावरती असेल. 7च्या सरासरीने आतापर्यंत जोडले गेलो. अखेरचा चेंडू काय घेऊन काय बिघडवेल हे देखील महत्वाचं. पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने पुन्हा एकदा मिळवाच्या दिशेला ट्रॅव्हल झाला. थोडीशी चुकी झाली. चुकीचा फायदा नक्कीच पाहायला मिळाला. सिंगल रन्स होता तिथे डबल रन कन्वर्ट करण्यात आला. 2 षटकांचा मित्रांनो खेळ संपला. स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय तो म्हणजे 8च्या सरासरीने. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त 16 धावा. हॅलो. तर या ठिकाणी विनंती असेल रत्नागिरी वॉरियर्स संघ त्यानंतर ऑल स्टार TCC कुचुंबे संगमेश्वर तालुका. चला दोन्ही संघांचे संगणक आपण त्वरित मंचाजवळ या. आपली प्लेइंग 9ची नावं देण्यासाठी आपण त्वरित मंचाजवळ यायचं आहे. रत्नागिरी वॉरियर्स त्यानंतर TCC संगमेश्वर संघ. नेक्स्ट बॉल मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. सद्दाम मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय सद्दाम याच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. स्ट्राईक एंडला फलंदाज इथे मात्र पाहायला मिळतोय संकेत. सद्दामचा पहिला चेंडू सादर केला जाईल. तिसरं षटक आपण पाहतोय. धावसंख्या 8च्या सरासरीने 16 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. शांतीनगर संघ 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पण सद्दामचा पहिला चेंडू इथे सादर केला जाईल. येणारा पहिला चेंडू पुन्हा एकदा परफेक्ट शॉट इथे मात्र होता. चुकी झाली. मात्र बॅट बॉलचा खास संपर्क नाही आला. टप्पा इथे मात्र परफेक्ट पाहायला मिळाला. येतोय डॉट बॉल. धावसंख्या परत तिथेच थांबेल. काही गोलंदाजीचा वार विश्वास दाखवला. त्या विश्वासाला आतापर्यंत सार्थक ठरतोय. सध्या मैदानाच्या आतमध्ये जाडगाव संघाकडून पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा इरादा असेल. येणारा नेक्स्ट बॉल काय घडवणार हे देखील महत्वाचा. पुन्हा एकदा तोच फाटका तोच सिलेक्शन. पण बॅट बॉलचा व्हाईट बॉलचा करार येतोय. नक्कीच येईल. अवसर यांच्याकडून व्हाईट बॉलचा करार. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. स्कोरबोर्ड हलता फुलता आपल्याला राहताना पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड पोहोचेल 17 वरती. नेक्स्ट बॉल मोठा फटका इथे मात्र खेळला जातोय आणि कॅच आउट होताना आपल्याला परतोय. दुसरा धक्का दुसरा मोहरा. कमबॅक केलं गेलं. नक्कीच मोठ्या फटक्याचं इथे मात्र वैशिष्ट्य होतं. पण क्षेत्ररक्षक नाही करत इथे चूक. धक्का क्रमांक बसतोय दुसरा. जाऊया डीजीच्या मध्यपदून. इरादा सद्दामचा पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचेल 17 धावा. आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश आपल्याला पाहायला मिळतोय. यश काय कमबॅक करेल हे देखील महत्वाचं असेल. पुन्हा एकदा सद्दाम. नेक्स्ट बॉल राईट अप राऊंड द विकेट. इथे मात्र पतन केलं जातं. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. आतापर्यंत 17 धावा खर्च केल्या गेल्या. नेक्स्ट बॉल काय असेल ना हे देखील महत्वाचं असणार आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर विचार केला झाडगाव संघाचा तर चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचा इरादा स्पष्टपणे पाहायला मिळाला. पण नेक्स्ट बॉल काय असेल. पुन्हा एकदा सुंदर फटका मारण्याचा होता. मात्र यष्टीच्या मागे चेंडू जातोय. तत्पूर्वी 1 धाव पळून काढली. धावसंख्या 18 वरती जाऊन थांबेल. आतापर्यंत विचार केला गेला 18 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतंय. सद्दाम पुन्हा एकदा पुढील चेंडू कशा पद्धतीने इथे घेतला जाईल. या चेंडूला नवीन आकार कशा पद्धतीने दिला जाईल हे देखील महत्वाचं असेल.
चांगली गोलंदाजी जखडून ठेवण्याचा इरादा स्पष्टपणे पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलंय, पण येणारा चेंडूला प्रतिसाद काय कशा पद्धतीने असेल हे देखील महत्वाचं असेल. पुन्हा एकदा ओमकार सज्ज असेल स्ट्राईक एंडला, यश सज्ज असेल नॉन स्ट्राईक एंडला. ही जोडी जास्तीत जास्त धाबांचा पाठलाग करणार का हे देखील महत्वपूर्ण असेल. मोठा फटक्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका चुकला गेला, एकदा पुढे काढली जाते, दुसऱ्या धावेसाठी कमबॅक असेल. नक्कीच 2 धावा इथे मात्र खर्च केला गेला या चेंडूवरती. धावसंख्या पोहोचेल 20 वरती. षटक क्रमांक 30 आपण पाहतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावसंख्या नक्कीच जोडली जाईल. भाऊसर यांच्या माध्यमातून लेग बायची खूण इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. कमबॅक करण्याचा इरादा असणार आहे शांतीनगर संघाचा आपण विचार करतोय. आतापर्यंत 20 धावा बनवल्या. षटक क्रमांक 30 पाहतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, एकदा फोन काढली, चेंडू लेग बायच्या स्वरूपात जातोय. डी झोन मध्ये धावसंख्या पोहोचेल 21 धावा. आतापर्यंत 21 धावा येणारे चेंडू या षटका अखेर अजूनही असतील. शेवटचा चेंडू प्रगती पथावरती असेल, म्हणजेच काय तर मित्रांनो 17 चेंडूंचा खेळ संपला. आतापर्यंत विचार केला 21 धावा, दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर बोर्डवरती असणार आहे. अखेरचा चेंडू सद्दाम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फेटाळताना दिसणार आहे. नेक्स्ट बॉल, सुंदर चेंडू, आता मात्र टप्पा अचूक ठेवला होता. चिकरण घेण्याचा इरादा, थोडीशी बिस्कुट पाहायला मिळाली. 2 धावा खर्च केल्या गेल्या. येणार हा चेंडूवरती 2 धावा, म्हणजेच काय तर 18 चेंडूंचा खेळ इथे संपला. पण आला इथे ट्विस्ट, कहाणीमध्ये आला नक्कीच ट्विस्ट. नो बॉल. एकूण 2+1 एकूण 3 धावा खर्च केल्या गेल्या. धावसंख्या 24 वरती जाऊन थांबेल. अजूनही शेवटचा चेंडू प्रगती पथावरती असेल. या शेवटच्या चेंडूवरती आपण वाटचाल करणार. नक्कीच या बोनस स्वरूपाच्या 3 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. अखेरचा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळला गेला. एकदा फोन काढली जाते, दुसऱ्या धावेसाठी असेल का कॉल. मात्र एकच धाव इथे मात्र मिळू शकणार आहे. स्क्वेअर लेग अंपायरचा इरादा काय असणार आहे. OUT आउट असेल, म्हणजे काय 3 षटकांचा खेळ संपला. स्कोर बोर्ड पाहायला मिळतो 18 चेंडूचा खेळ संपला. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये असेल. आतमध्ये साहिल, शेवटचे षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू अमेय मैदानाच्या आतमध्ये येणारे सुवर्ण 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये असतील. आतापर्यंत विचार केला गेला तर 25 धावा जोडल्या गेल्या. या षटकामागे किती धावा इथे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बनवतील हे देखील महत्वाचं आहे. कारण का विचार केला ना, या ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांसाठी हा सामना देखील मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. त्या दृष्टिकोनातून खेळताना आपण पाहतायत हे दोन्ही संघ. एका बाजूला शांतीनगर संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जाडगाव संघ. टॉसचा बॉल झाला. इथे मात्र कर्णधाराने क्षेत्ररक्षणाचा विचार केला आणि त्या विचाराला आतापर्यंत खरोखरच इथे मात्र दबाव खेचून ठेवला गेलाय, दबाव ठेवला गेलाय फलंदाजाच्या वरती. नेक्स्ट बॉल, षटक क्रमांक राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. डाव्या एसटीच्या माध्यमातून पहिला चेंडू, मोठा फटका, परफेक्ट टायमिंग, होईल का? नक्कीच. आणि इथे मारीला मिळतोय पहिल्या चेंडूवरती खणखणीत भंडारी चषक षटकार. इथे मात्र आपला इरादा स्पष्ट केला गेला. यशच्या बॅट मधून इथून षटकार पाहायला मिळाला. थोडस जखडून ठेवण्याचा इरादा असेल गोलंदाजाला. आतापर्यंत विचार केला धावसंख्या पोहोचेल 31, 31 धावा. नक्कीच सन्मानजनक स्कोरच्या दिशेने इथे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळलं गेलं. पहिल्या षटकामागे प्रथमेश सोनारची मोठी विकेट तंबूच्या दिशेने गेली आणि त्याचा थोडासा दबाव आहे ना तो शांतीनगर संघाला बसला गेला. पण यश इथे मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिल्या चेंडूवरती ते स्वागत चांगल्या पद्धतीने केलं गेलं. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. शेवटचे 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. राजाभावाशी खेळी पहिल्या चेंडूचा सामना केला आणि खणखणीत षटकार इथे मात्र ठोकला. धावसंख्या 31 वरती जाऊन थांबले. येणारा नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट मैदानाच्या मध्ये उजव्या माध्यमातून पुन्हा एकदा
ऑप्शनच्या बाहेर चेंडू जातोय, नो बॉलचा नक्कीच करार येईल. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. स्कोर बोर्ड हलता फुलत्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. 32 मध्ये जाऊन थांबेल. धावसंख्या 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही असतील. पुन्हा एकदा हाही चेंडू, सेम लाईन, सेम रिझल्ट. पुन्हा एकदा 1-1 ने पुढे जाते, म्हणजेच काय सुस्थितीमध्ये वाटचाल करतोय आपल्याला शांतीनगर संघ. धावसंख्या पोहोचेल 33, 33 धावा. येणारा चेंडू कशा पद्धतीने सादर होईल हे देखील महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या एसीच्या माध्यमातून मारा करतो. येणाऱ्या चेंडूला काय स्वागत देईल हे देखील महत्वाचं. पुन्हा एकदा मोठा फटका, तोच इरादा. इथे मात्र होईल का? चेंडू जाईल, इथे मात्र सीमा पार. षटकार. मिळाली. ह्याला खरोखरच सलामीवीरला पाठवायचं इरादा होता असणार, पण थोडीशी चुकी झाली. मागे ठेवलं आणि मागे ठेवण्याचा फायदा मात्र नक्कीच इथे मात्र पाहायला मिळाला शांतीनगर संघाला. कमबॅक केलं. धावसंख्या पोहोचेल 39, 39 धावा. महागडं षटक आपण पाहतोय. खरोखरच एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा खेचल्या. आणखी 2 षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तोच म्हणजे फलंदाज वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय. 5 चेंडूंचा सामना खेळला. यश याच्या माध्यमातून गणगणाती षटकार आपल्याला पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल. टप्पा इथे अचूक ठेवणं देखील गरजेचं असणार आहे. आतापर्यंत सन्मानजनक स्कोरच्या दिशेने चालला जातोय तो म्हणजे शांतीनगर संघ. स्कोरबोर्ड असेल 39 धावा. येणारे चेंडू काय घडवणार, काय बिघडवणार हे देखील महत्वाचं असेल. शेवटच्या षटक प्रगतीपथाच्या दृष्टिकोनातून आपण मित्रांनो पाहतोय. पण लाजबाब अशी फलंदाजी यशच्या बॅटमधून षटकाराची नवीन आशा इथे मात्र मित्रांनो जोडली गेली. कमबॅक तर नक्कीच झाला. या कमबॅकला चांगल्या स्वरूपामध्ये ट्रॅव्हल करताना आपल्याला यश दिसला. येणाऱ्या चेंडूवरती मोठी अपेक्षा असेल शांतीनगर संघाची. जास्तीत जास्त धावा तुझ्या बॅटमधून यावेत हेच उद्दिष्ट असेल. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा तोच थरार इथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा षटकार. आहा, बॅक टू बॅक षटकार, षटकार, षटकार. संधीचं केलं जाईल का सोनं? हॅट्रिकला सुवर्ण संधी असेल. या संधीचं सोनं इथे मात्र होईल का? षटकारांची हॅट्रिक इथे मात्र पाहायला मिळेल का? ओव्हर हॅट्रिक तर नक्कीच झाले, हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट आहेच. पण लागोपाठ 3 षटकार इथे मात्र पाहायला मिळणार का हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. धावसंख्या पोहोचेल 45, 45 धावा. शेवटचे 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच असतील, हे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. धावसंख्या पोहोचेल 45 वरती. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत सन्मानजनक स्कोर आपण पाहतोय 45 धावा. येणाऱ्या चेंडूवरती इथे मात्र भाव षटकार मारेल का हे देखील अपेक्षा असेल. डगआउट नक्कीच खुश असेल, कारण 3 चेंडू अजून मैदानाच्या आतमध्ये असतील. मित्रांनो जर विचार केला ना तर खरोखर 3 षटकामागे सिंगल डबल वर कन्वर्ट करत होता हा संघ. पण जसा मैदानाच्या आतमध्ये यशने इथे मात्र ताबा घेतला, एक विस्फोटक खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. लाजबाब अशी फटकेबाजी. जाऊया हॅट्रिकला सुवर्ण संधी, संधीचं सोनं इथे मात्र नक्की जोडलं जाईल का या चेंडूवरती? कारण गोलंदाज टप्पा अचूक देखील ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. मोठा फटका. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. एक धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धावेसाठी जातो क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये तैनात असेल. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. काही ते क्षेत्ररक्षकाचा बाउंड्री लाईनच्या दिशेने थ्रो आला. कमबॅक केल्या गेल्या. 2 धावा पळून काढल्या गेल्या. स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय 47. 47 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. येणारा नेक्स्ट बॉल काय करेल, काय बिघडवेल, काय घडवेल हे देखील महत्वाचं असेल. पण मोस्ट इम्पॉर्टंट नेक्स्ट बॉल असेल. 5वा चेंडू प्रगती पदावरती असेल. पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला मिळते. नक्की डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1+1 इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतील 2 धावा. धावसंख्या
49 आतापर्यंत जोडली गेली. 49 धावा स्कोर बोर्ड वरती सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल करताना अजूनही 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले जाणे बाकी असणार आहेत. येणारा नेक्स्ट बॉल राईट राऊंड विकेट. पुन्हा एकदा तोच क्षण पाहायला मिळाला. फटका चुकला आणि एक चिकिरण घेण्याचा इरादा स्पष्टपणे पाहायला मिळाला. काय कमबॅक केलं गेलं. नक्कीच संघाचा अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 50 धावा इथे खर्च केल्या गेल्या. खरोखर शेवटचा चेंडू प्रगती पथावरती असेल, अखेरचा चेंडू मैदानामध्ये असेल, पण इथे तबाही मचवताना आपल्याला यश पाहायला मिळाला. 3 षटकार ओव्हरमध्ये 3 षटकार पाहायला मिळाले. अखेरचा चेंडू प्रगती पथावरती धावसंख्या पोहोचेल 50 वरती. पण या शेवटच्या चेंडूवरती काय घडेल, काय बिघडवेल हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. अखेरचा चेंडू प्रगतीपथाच्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय मोस्ट इम्पॉर्टंट असेल. मोठा फटक्याचा प्रयत्न होता, तो फटका चुकला गेला. एकदा पूर्ण काढली जाते, दुसऱ्या धावेसाठी येईल. थ्रो इथे मात्र पाहायला मिळाला आणि मात्र इथे मात्र पाहायला मिळत आहे ते एकूण 2 धावा. म्हणजेच काय तर 4 षटकांचा 24 चेंडूंचा मित्रांनो खेळ संपला. शांतीनगर संघाचा स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय, तो म्हणजे 52 धावा आणि 53 धावांचं उद्दिष्ट ठेवलं जाईल. समीकरण असेल मित्रांनो 24 चेंडू आणि 53 धावा. रत्नागिरी वॉरियरचे संघ मालक विनंती असेल टॉस करिता रंगमंचावरती या. त्याचप्रमाणे TCC कुचंबे संगमेश्वर कर्णधार टॉस करिता या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाच्या माध्यमातून दोन्ही संघ तगडे असणार. एक संघ असेल संगमेश्वरच्या माध्यमातून तर एक संघ असेल रत्नागिरीतून. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एका बाजूला राज तोडणकर, दुसऱ्या बाजूला मयूर. 24 चेंडू, समीकरण 53, 53 धावा. रत्नागिरी वॉरियर्स संघ टॉस इथे आपल्या बाजून घेतला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. नक्कीच हा जसा सामना जसा झाला तसा तो देखील सामना होण्याची अपेक्षा असणार आहे सर्व क्रीडाप्रेमींना.
हे देखील महत्वाचं असेल, कारण चुरशीचे सामने आपण पाहतोय, मोस्ट इम्पॉर्टंट एक मोठी ट्रॉफी आपण पाहतोय. जाऊया मित्रांनो सामन्याच्या दृष्टिकोनातून. शेवटचे 24 चेंडू मैदानाच्या आतमध्ये 53 धाबा. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला 20 फूट, ज्याचा अंडरआर्म क्रिकेटमध्ये 20 फूट असतो, ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये 20 फूट असतो, तोच म्हणजे सर्वांचा लाडका राज तोडणकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज आणि मयूर मैदानाच्या आतमध्ये, पण बबलू गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. शांतीनगर संघाचा हा बबलू काय घडवणार, काय संघाला इथे मात्र सुस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार का, हे देखील महत्वाचं आहे. कारण का खरोखरच लाजवाब यशच्या माध्यमातून षटकारांची आतषबाजी आपण पाहिली, पण बबलूच्या माध्यमातून इथे मात्र गोलंदाजी अचूक पाहायला मिळणार का, प्रश्नचिन्हाची तर नक्कीच भली मोठी खूण असेल. पहिलं षटक प्रगतीपथामध्ये आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, म्हणजे काय सुवर्ण 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्ट्राईक एंडला राज असेल, मोठी अपेक्षा असणार आहे. पहिला चेंडू काय असेल, काय घडवेल हे देखील महत्वाचा. पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने फुल टॉस चेंडू कोणत्या दिशेला टेकडावर झाला, एक धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धावेसाठी विचार चांगला केला जातोय. कमबॅक केलं गेलं, जखडून ठेवण्याचा इरादा स्पष्टपणे होता, पण रन इन लाजवाब इथे मात्र पाहायला मिळाली. स्कोरबोर्ड हलता फुलता राहिला, खातं उघडलं संघाचं. राजचं देखील धावसंख्या 2 वरती जाऊन स्थिर असेल. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, छेडखानी करण्याचा नाही कोणता इरादा. व्हाईट बॉलचा करार इथे मात्र असेल. धावसंख्या पोहोचेल 3 वरती. आतापर्यंत 3 धावा खर्च केला. मोठा फटका, इथे ट्रॅबल होईल. क्षेत्ररक्षक नाही करत आहे इथे चूक, इथे येतोय 1 धाव. धावसंख्या पोहोचेल 4 वरती. 2 चेंडूचा खेळ संपला. स्कोरबोर्ड जर पाहायला मिळाला तर 4 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. चांगल्या गोलंदाजीचा इथे मात्र योग्य तो समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. राज पुन्हा एकदा फलंदाजीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येणारा चेंडू कशा पद्धतीने ते घडवेल हे देखील महत्वाचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र खेळला जातोय. एकदा पळून काढली जाते. दुसऱ्या धाबेसाठी नक्कीच कॉल असणार आहे. काय खतरा करेल का, मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये सुंदर रन इन बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या पोहोचणार आहे 6 वरती. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या गेल्या. 53 धावांचा आपण पाठलाग करताना मित्रांनो षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चालू आहे. 6 धावा खर्च केल्या गेल्या. नेक्स्ट बॉल. बबलू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब अशी गोलंदाजी आतापर्यंत जखडून ठेवण्याचा इरादा स्पष्टपणे केला गेलाय. एक चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा इथे हाताळला गेला, पण येणाऱ्या चेंडूवरती नक्कीच जखडून ठेवण्याचा इरादा स्पष्टपणे शांतीनगरचा हा गोलंदाज बबलू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पण नेक्स्ट बॉल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा कशा पद्धतीने घडवणार, इथे मात्र आत्मघाती इथे मात्र विस्फोट करेल का राज, हे देखील महत्वाचं असेल. नेक्स्ट बॉल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा हाई चेंडू यष्ट्यांच्या मागे जातोय. 1 धाव पळून काढली जाते. नो बॉलचा करार. 1+1 2 धावा. 2 धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये नवीन आशा जोडण्याचा नक्कीच इरादा स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 8 वरती जाऊन थांबली जाते. खरोखरच ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला जाडगाव संघ असेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शांतीनगर. या दोन्ही संघादरम्यान महत्वपूर्ण चुरशीची लढत आपण पाहतोय. एका बाजूला प्रथमेशला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला राजला इथे मात्र आपण पाहतोय. काय कमबॅक केलं, जखडून ठेवण्याचा इरादा. मी मगाशीच म्हटलं की जखडून ठेवण्याचा इरादा स्पष्ट केला आणि तेच तिथे दाखवलं बबलूने. पहिला धक्का, पहिला मोहरा जातोय पॅवेलॉन म्हणजे च्या मदतीसाठी उपचारासाठी वापरला जातो. हे 6वं पर्व आहे मित्रांनो. गेली 5 वर्ष पहिल्या पर्वापासून जो काय हा येणारा जो निधी असतो ना मित्रांनो, तो गरजूंच्या उपचारासाठी मदतीसाठी वापरला जातो. खरोखरच चांगलं आयोजन इथे मात्र गेली 6 वर्ष इथे मात्र जय भंडारी चषकाच्या रूपामध्ये आपण केले जाते. एकदा
जोरदार टाळ्या होऊ देत या जय भंडारी चषकाकरिता. खरोखरच जी मिळणारी रक्कम असेल ती स्वतः कमिटी न ठेवता आपल्याकडे गरजूंच्या मदतीसाठी वापरली जाते. कमाल असेल, कौतुकाची नक्कीच थाप असेल. खरोखरच लाजबाब आपण सामना पाहतोय. एका बाजूला जर विचार केला गेला आद्विक स्पोर्ट जय भैरी शांतीनगर, तर दुसऱ्या बाजूला कालभैरव झाडगाव रत्नागिरी दरम्यान आपण सामना पाहतोय. लाजबाब असं पहिलं षटक इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्या 1 गड्याच्या मधल्यामध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्या. मोठा धक्का, मोठा हादरा. राज तोडणकर डगावच्या दिशेने परतल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सोहम बॅटकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हाही खरोखरच लाजबाब असा खेळाडू मैदानामध्ये बिलॉंग करतो, तो म्हणजे सोमेश्वर संघाला आता खेळतोय. इथे मात्र झाडगाव संघाच्या माध्यमातून अद्विक स्पोर्ट शांतीनगर आणि कालभैरव झाडगाव दरम्यान आपण सामना पाहतोय. नक्कीच इथे कमबॅक करण्याचा इरादा स्पष्टपणे पाहायला मिळतोय. नक्कीच बबलू गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. लाजबाब गोलंदाजी आतापर्यंत खर्च केलेल्या 9 धावा खर्च केल्या गेल्या. राईट अराउंड द विकेटचा मारा आपण पाहतोय. येणारा चेंडू कशा पद्धतीने सादर केला जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहम बाटकर आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा तोच क्षण पाहायला मिळतोय. गरचूक गोलंदाजी डीजे डिक्लेरेशन दिसेल आपल्याला. चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचेल 2 आकड्यामध्ये 10 धावा. जाऊया डीजेच्या माध्यमातून. काय तर अजून मित्रांनो 18 चेंडू आणि समीकरण असेल 43 धावा. 18 चेंडू 43 धावा समीकरण असेल. कारण ज्या पद्धतीने यशने इथे मात्र विस्फोट केला ना, त्या पद्धतीने इथे मात्र सोहम बाटकर मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र 20 षटकारांचा विस्फोट करेल का? प्रश्नचिन्हाची भली मोठी मित्रांनो खूण तर नक्कीच असणार आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर आणि सोहम ही जोडी मैदानामध्ये. पण जय भैरी शांतीनगर संघ अद्विक स्पोर्ट जय भैरी शांतीनगर संघ येणारा गोलंदाज कोणावरती विश्वास दाखवेल हे देखील महत्वाचं आहे. सार्थक मैदानाच्या आतमध्ये सार्थक गोलंदाजी रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक स्वतःच देखील पहिलं संघासाठी, दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सार्थक याच्या माध्यमातून. कमबॅक करण्याचा इरादा मात्र नक्कीच असणार. आतापर्यंत खर्च केलेल्या 6 चेंडूवरती 10 धावा आणि 18 चेंडू आणि समीकरण असेल मित्रांनो 43 धावा. काय करणार माझ्या भावा हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट असेल. सार्थक मैदानाच्या आतमध्ये काय कानमित्र असेल हे देखील महत्वाचं आहे. कारण मोस्ट इम्पॉर्टंट स्पर्धा असताना लाईन आणि लेन आणि टप्प्याचा अचूक मारा इथे मैदानाच्या आतमध्ये झाला तर गोलंदाजाचं वर्चस्व इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू सादर करेल शेवटचे या ओव्हरमधील 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. राज काहीसा कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच असेल चर्चेचा विषय इथे नक्कीच बनला जाईल. शेवटचे 18 चेंडू आणि 43 धावा मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र बनवल्या जातील का? पहिला चेंडू इथे मात्र स्क्वेअर मारा असणार का? नक्कीच व्हाईट बॉलचा करार पाहायला मिळतो. एका धावेसाठी चेंडू नक्कीच फरार होईल. स्कोरबोर्ड डबल 1च्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. लॉस ऑफ 1 विकेट 11 धावा इथे जोडल्या गेल्या. सार्थक मैदानाच्या आतमध्ये येणारा नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळवलं. इथे क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी झाली. एकदा पळून काढली. दुसऱ्या धावेसाठी ट्रॅव्हल केला गेला आणि 2 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. मयूरच्या बॅटमधून या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 13 वरती जाऊन थांबली गेली. दुसरं षटक प्रगतीच्या दिशेने आपण पाहतोय. येणारा चेंडू पुन्हा एकदा मोठा फाटका ट्रॅव्हल होईल. जाईल का सीमारेषेच्या बाहेर? नक्कीच 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 येणार इथे षटकार.
थँक्यू. नक्की जलवा दाखवण्याचं काम इथे मात्र केलं गेलं. चेंडूवरती षटकार इथे मात्र केला गेला. लाजबाब जलवा. यशने मारले षटकार म्हणून काय झालं, माझ्याकडे पण ती क्षमता आहे, मी त्या क्षमतेनेच खेळणार, हे इथं मयूर सादर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक 4 चेंडूचा सामना केला, तब्बल 11 धावा इथे जमावल्या गेल्या. स्कोर बोर्ड पाहायला मिळतोय तो म्हणजे 19 धावा. षटक क्रमांक दुसरा सार्थक याच्या माध्यमातून इथं जलवात पाहायला मिळतोय तो म्हणजे मयूरच्या मॅट मधून इथे षटकार येतोय. इथं विस्फोट आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने गॅपच्या दिशेने इथे मात्र तटवला गेला. 2 धावा इथे कंपल्सरी केल्या गेल्या. 2 धावा इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. खरोखर वेगवान इथे सोहम बाटकर आपल्याला पाहायला मिळतोय. धाबसंख्या 2 ने धाबसंख्येमध्ये नवीन आकार पाहायला मिळेल. 21 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. 53 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत विचार केला गेला तर 21 धावा जोडल्या गेल्या. नेक्स्ट बॉल सार्थक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळला, एकदा पळून काढली जाते. दुसऱ्या धावेसाठी इथे सोहम आणि मयूर असेल. तिसऱ्या धावेसाठी इथे कॉल होईल का, इथे चुकी होईल का, मात्र सुंदर रन बिटवीन द विकेट. आहा लाजबाब इथे 3 धावा इथे मात्र घेतल्या गेल्या. स्कोर बोर्ड 3 ने पुढे सरकेल. 24 वरती जाऊन थांबेल. खरोखरच लाजबाब अशी फलंदाजी. वैयक्तिक 6 चेंडू 16 धावावरती मयूर एक नवीन दिशा देताना आपल्या संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. विचार केला गेला 24 धावा आतापर्यंत मित्रांनो जोडल्या गेल्या. लाजबाब अशी फलंदाजी. मयूरच्या बॅट मधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला, पण या षटकाराला नवीन दिशा नेक्स्ट बॉलला देईल का, हे देखील मात्र प्रथम स्ट्राईक एंडला सोहम बाटकर मॅन फ्रॉम सोमेश्वर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या पद्धतीने खेळला, एक शिकरण करण्याचा इरादा, एक स्ट्राईक रोटेट केली गेली. धाबसंख्या 1 ने प्लस होईल 25 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. अखेरचा चेंडू अजूनही प्रगतीपथाच्या दृष्टिकोनातून असेल. मागणं षटक आपण म्हटलं जातंय. पहिल्या षटकामागे आल्या 10 धावा. नेक्स्ट ओव्हरचा अजूनही एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. या एक चेंडूवरती मयूर इथे मात्र षटकार लगवाईल का, हे देखील महत्वाचं आहे. प्रश्नचिन्हाची खूण आहे. अपेक्षा आहे ती म्हणजे जाडगाव संघाला, अद्वैत संघाला पुन्हा एकदा सुंदर चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो. शिकिरण घेतला, तिथे मात्र यष्टीरक्षक चुकला. धावसंख्या इथे मात्र व्हाईट बॉलचा करार नक्की. चला 1+1 2 धाबात अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. 27 धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्या. अजूनही 13 चेंडू, समीकरण असेल 26 धावा. 27 धावा 13 चेंडू 13 चेंडू 26 धावा समीकरण. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा गरज असणार आहे. पुन्हा एकदा इथे मात्र व्हाईट बॉल येतोय. दिशाहीन गोलंदाजी. अजूनही एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. आतापर्यंत विचार केला गेला तर शेवटचा चेंडू येणे गरजेचं असेल. मोठा फटका, ट्रॅबल काय असेल. आहा काय घडवणार, लाईनमॅनचा इशारा काय येणार, सगळ्यांचं डिसिजन पेंडिंग असेल. चर्चा केली जाते, लाईनमॅनला इथे बोलवलं जात आहे. त्या लाईनमॅनच्या रूपामध्ये इथे काय डिसिजन येणार हे देखील महत्वाचं असेल. सोमच्या बॅट मधून तर विस्फोट झालाय, पण डिसिजन मित्रांनो ना अजून पेंडिंग असणार आहे. सामना आपण पाहतोय. एका बाजूला जर विचार केला गेला तर कालभैरव वायकर्स रत्नागिरी दरम्यान, अद्विक स्पोर्ट जय भैरी शांतीनगर दरम्यान आपण सामना पाहतोय. यानंतरचा आपण लगेच सामना खेळवला जाईल रत्नागिरी वॉरियर्स दरम्यान ऑल स्टार TCC कुचंबे संगमेश्वर दरम्यान. पण डिसिजन पेंडिंग आहे या शॉटची.
कारण शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. सोहमने नक्कीच मारलाय पण डिसिजन षटकार. इथे षटकार पाहायला नक्कीच मिळाला. स्कोर बोर्ड 6 प्लस होईल. सोहमच्या बॅट मधून इथे षटकार पाहायला मिळाला. स्कोर बोर्ड आपण पाहतोय 34. 34 धावा. 12 चेंडू 19 धावा. काय करणार सोहम माझ्या भावा. 12 चेंडू 19 धावा. जाऊया मधुर संगीत डीजेच्या. नाही विनंती असणार आहे मित्रांनो. राज सर जास्तीत जास्त वेळ घेऊ नका. अजूनही सामने खेळवायचे आहेत. अजून 9 सामने मैदानाच्या आतमध्ये खेळवायचे आहेत. जास्तीत जास्त वेळ घेऊ नका विनंती असणार आहे. जास्त चर्चा करू नका विनंती असेल. कमिटीच्या दिशेने कॉल आपल्याला असेल. नाही तर जास्त वेळ केला तर कमिटीकडून पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाने जास्त वेळ काढायचा नाही आहे. 9 सामने अजून या नंतर खेळवायचे आहेत. कारण मित्रांनो सहकार्य तुमचं देखील असलं पाहिजे. प्रेक्षकांना आनंद तर होतोय आपल्याला देखील आनंद होतोय पण संघाकडून देखील सहकार्य झालं पाहिजे हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. शेवटचे 12 चेंडू 24 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. त्यामध्ये आले 2 षटकार अतिरिक्त धावा देखील आल्या पण शेवटच्या चेंडूवरती सोहमने इथे विस्फोट करताना आपल्याला पाहायला मिळाला. 12 चेंडू 19 धावा समीकरण असेल. कोणता संघ विजयाच्या दृष्टिकोनातून विचार करणार हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. कोणत्या गोलंदाजावरती इथे अपेक्षा दिली जाईल कोणत्या गोलंदाजावरती इथे विश्वास दिला जाईल हे देखील महत्वाचं असेल. न्यू गोलंदाज मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय पण एका बाजूला विचार केला गेला. शिवम षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. शिवम याच्या माध्यमातून 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा पतन केलं जातंय. 6 चेंडूवरती विश्वास कशा पद्धतीने दाखवला जाईल मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. हा विश्वास कशा पद्धतीने संघाने दिला विश्वास कशा पद्धतीने सार्थ केला जाईल हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट असेल. 12 चेंडू 19 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ जिंकणार नक्कीच कळेल 12 चेंडूवरती हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट आहे. शिवम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. येणारा पहिला चेंडू इथे सादर केला जाणार. एका बाजूला जर विचार केला गेला तर मयूर वैयक्तिक 16 धावांवरती आणि सोहम वैयक्तिक 9 धावांवरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला दिसत आहेत. डाव्या यष्टीच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 घेऊन शिवम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहतोय. येणारा पहिला चेंडू परफेक्ट टायमिंग परफेक्ट जज इथं गेलं जाईल का हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट असेल. पण याला किसव्या पद्धतीने असेल. पुन्हा एकदा खराब चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. जातोय डी झोन मध्ये 1+1 2 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहे. धावसंख्या पोहोचेल 36 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. लाजबाबाशी गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. 53 धावांचा आपण पाठलाग करतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा इथे मात्र नो बॉलचा करार पाहायला मिळतो. एक शिखरण घेण्याचा इरादा नक्कीच असेल. टोटल रन्स इथे मात्र पाहायला मिळणार 2 धावा. धावसंख्या पोहोचेल 38 वरती. 0 चेंडूवरती 4 धावा इथे मात्र खर्च केल्या गेल्या. समीकरण अजूनही 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. 12 चेंडू 15 धावा समीकरण असेल. आपण जो सामना पाहतोय खरोखरच लाजवाब सामना. एका बाजूला काल भैरव फायटर्स रत्नागिरी तर दुसऱ्या बाजूला
आदिविक स्पोर्ट जय भैरी शांतीनगर दरम्यान आपण सामना पाहतोय. राज तोडणकरची विकेट स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेने परतल्यानंतर दोघं फलंदाजांनी जागा घेतली. पुन्हा एकदा इथे मात्र हलक्या पद्धतीने खेळला, एकदा फोड काढला, इथे मात्र चूज झालाय. पण काय डिसिजन असेल हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, धावसंख्या 39 वरती जाऊन थांबेल. अजूनही 11 चेंडू, समीकरण 14 धावा मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने तटवलेला चेंडू, एक धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धाबेचा विचार इथे मात्र केला जातोय. खरोखरच धावसंख्या 1 ने थांबेल, धावसंख्या 40 वरती जाऊन थांबेल. 13 धावांची अजून गरज मैदानाच्या आतमध्ये. सोहम इथे मात्र विस्फोट करेल का हे देखील महत्वाचं आहे. नेक्स्ट बॉल मोठा फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. एक धाव पळून काढली जाते, नाही करत आहे कोणता, इथे मात्र क्षेत्ररक्षक चूक. धावसंख्या 41 वरती आपण जाऊन थांबेल. शेवटचे 9 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत आणि 12 धावांची गरज असेल. धावसंख्या 41, लॉस ऑफ 1 विकेट. लाजबाब अशी फलंदाजी मयूरच्या बॅट मधून चौकार षटकार पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळला, अलाउन द कार्पेट चेंडू, एक धाव पळून काढली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगल वरती इथे कन्व्हर्सेशन केलं जातंय. कन्वर्ट केल्या गेल्या या 1-1च्या धावा देखील या संघासाठी महत्वपूर्ण ठरल्या गेल्या. धावसंख्या पोहोचेल 42 वरती मित्रांनो. आतापर्यंत विचार केला गेला तर 42 धावा जोडल्या गेल्या. 11 धावा अजून मैदानाच्या आतमध्ये बनवाव्या लागणार आहेत. 53 धावांचा पाठलाग आपण करतोय. नक्कीच पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये काय तबाही मचवणार. सोहम बॅटकर पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळला, सेंटर चेंडू चालला, अलाउन द टार्गेट खेळला, एकदा फोड काढली, दुसऱ्या धावेसाठी जातोय, तिसऱ्या धावेसाठी कॉल होईल का. नक्कीच कॉल कॉम्बिनेशन आपला दूर पाहायला मिळतंय. चौथी धाव इथे मिळली जाणार का. नक्कीच मिळेल चौथी धाव. कमबॅक केलं, इथे मात्र खेचून आणल्या 4 धावा. तोच आमचा सोहम बाबा इथे खेचून आणल्या 4 धावा. स्कोर बोर्ड पाहायला मिळाला 46 धावा. आता येणाऱ्या चेंडूवरती काय अपेक्षा असेल सोहमची हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. लाजबाब खेळी पाहायला मिळते. दोन्ही सलामीवीर 2 आकड्यामध्ये खेळताना आपल्याला दिसतात. एका बाजूला मयूर 20 धावांवरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूला सोहम 15 धावांवरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळला गेलाय, एकदा फोड काढली, दुसऱ्या धाबेसाठी कमबॅक केलं, थोडंसं मिसफिल्ड झालं, तिसऱ्या धाबेसाठी ते कॉल केला गेला. पुन्हा एकदा सुंदर रन इन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. या चेंडूवरती धावा आल्या 4 धावा. धावसंख्या पोहोचेल 50 वरती. अर्धशतक इथे मात्र संघाचं आपल्याला पाहायला मिळालं. लाजवाब फलंदाजी, एका बाजूला मयूर, दुसऱ्या बाजूला सोहम. दरम्यान या जोडीने तबाही मचवताना आपल्याला पाहायला मिळाली. अजून विजयासाठी लक्ष्य असेल ते म्हणजे 3 धाबांचं. 6 चेंडू शेवटचे मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो राहणार आणि विजयासाठी लक्ष्य असेल 3 धावा. विनंती असेल राज सुर्वे सर कॉम्बॉक्स मध्ये या. शेवटचे मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू. स्ट्राइक एंडला फलंदाज मयूर आणि सोहम ही जोडी मैदानामध्ये असेल. मोस्ट इम्पॉर्टंट सामना. यानंतर लगेचच दुसरा सामना आपण पाहणार आहोत. रत्नागिरी वॉरियर्स दरम्यान ऑल स्टार TCC कुचंबे संगमेश्वर. नाणेफेकीचा कौल ऑल रत्नागिरी संघाने घेतला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा विचार देखील केला गेलाय. 50 धाबा 6 चेंडू 3 धाबा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये काय घडवेल काय बिघडवेल हे देखील महत्वाचं. यशची गाण्यासाठी फलंदाजी, मोठा फटका ट्रॅव्हल केला गेला आणि पाहायला मिळतोय तो म्हणजे चौकार आणि सामना जिंकला तो म्हणजे कालभैरव फायटर रत्नागिरी संघाने. विजयी संघाचे असेल हार्दिक अभिनंदन. अपोजिट संघाचे देखील असणार आहे हार्दिक अभिनंदन. जाऊया लगेचच